आता एक मोठी बातमी, ठाण्यामध्ये सत्ता आणायची असेल तर रावणाच्या अहंकाराचं दहन करावं लागेल। वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकलेलं आहे। नवी मुंबई महापालिकेत आपण पक्षाला सत्ता मिळवून दिली, ठाण्यातही आपण सत्ता मिळवून देऊ शकतो, पण त्यासाठी रावणाच्या अहंकाराचं दहन करावं लागेल। त्यासाठी तुम्ही तयार आहात का, अशी विचारणा करत वनमंत्री गणेश नाईक यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकत थेट एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात शिंदेंनाच डिवचलंय। तर रावणाच्या अहंकाराचं दहन करावं लागेल असं गणेश नाईक म्हटलेले आहेत। गणेश नाईक यांनी नाव न घेता एकनाथ शिंदेंवर घात केलेला आहे। पुढची बातमी आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूया। माढा तालुक्यातील कुर्डू गावातील मुरुम उत्खननावरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी निशाणा साधलाय। पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा यांचा व्हिडिओ आधी महसूल अधिकाऱ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप धैर्यशील मोहिते पाटील यांनी केलाय। मुरुम कारवाई विरोधात कुर्डू गावात सर्वपक्षीय बैठक पार पडली आणि या बैठकीतील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। मुरुम कारवाई दरम्यानचा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांची चौकशी करून त्याचा कार्यक्रम करू असा नितीन जगताप यांचा नवा व्हिडिओ व्हायरल झालाय, त्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। ओबीसींच्या मागण्यांसंदर्भात मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंसह ओबीसी महासंघाच्या शिष्टमंडळानं बैठकीला हजेरी लावली। ज्यांना कोर्टात जायचं आहे त्यांनी जावं, ज्यांना आंदोलन करायचंय त्यांनी करावं असं बबनराव तायवाडे म्हणाले। तर ओबीसींच्या आरक्षणावर मराठा समाजासाठी काढलेला GR कोणताही परिणाम होणार नसल्याचं अतुल सावे म्हणाले। भुजबळांनी कितीही पानांची तक्रार मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली तर आम्हाला त्याचा काहीही फरक पडत नाही, अशी प्रतिक्रिया मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दिलेली आहे। भुजबळांना मराठ्यांचं वाटोळं करायची सवय लागली आहे असा आरोप करत त्यांनी मराठ्यांना सावध राहण्याचं आवाहन केलं। आमदार रोहित पवारांनी राजकीय द्वेषापोटी मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंवर खोटे आरोप केल्याची टीका भाजपा आमदार बबनराव लोणीकरांनी केलेली आहे। प्रसिद्धीसाठी रोहित पवारांनी आरोप केले असंही बावनकुळे म्हटले। मुरबाड नगरपंचायतीमधील परिवर्तन पॅनल शिवसेनेमध्ये विलीन झालंय। माजी नगराध्यक्ष रामभाऊ दुधाळे यांच्या नेतृत्वाखाली 8 सदस्यांनी भाजपमधून बाहेर पडून शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतलाय। आयुष कोमकर हत्या प्रकरणातील 6 आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। 15 सप्टेंबरपर्यंत आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। पुण्यामध्ये 4 दिवसांपूर्वी आयुष कोमकरची आंदेकर टोळीनं हत्या केली होती। गोकुळ दूध संघाची सभा यावर्षी देखील वादळी झाली। गोंधळातच सर्व विषय मंजूर करण्यात आले। संचालकांची संख्या ही 21 वरून 25 करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला, तर शौमिका महाडिकांनी मात्र याला तीव्र विरोध दर्शवला। मराठा आरक्षणासंदर्भातील GRची अंमलबजावणी करण्यास थोडा कालावधी लागेल, हे मनोज जरांगेंनी समजून घ्यावं अशी विनंती राधाकृष्ण विखे पाटलांनी केली आहे। तर कोणताही दबाव सरकार नव्हता, विचार करून निर्णय घेतलाय, त्यामुळे भुजबळांना भेटून त्यांचा गैरसमज दूर करणार असं विखे म्हटले। सत्ताधारी भाजपची आरक्षण देण्याची इच्छा नाही, सगळ्यांना झुलवत ठेवण्याचा त्यांचा प्लॅन आहे असा आरोप महादेव जानकर यांनी केलाय। ओबीसींच्या ताटातलं सरकारनं ओरबाडून घेऊ नये असंही जानकर म्हटलंय। अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राच्या अडचणीत वाढ झालेली आहे। 60 कोटींच्या फसवणूक प्रकरणात राज कुंद्राला मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं समन्स बजावलंय। राजला 15 सप्टेंबरला चौकशीसाठी बोलावण्यात आलंय। माओवाद्यांचा सर्वोच्च नेता बसवराजूच्या मृत्यूनंतर माओवाद्यांच्या देशभरातल्या संघटनेचं सर्वोच्च नेतृत्व जहाल माओवादी देवजी उर्फ संजीवकडे देण्यात आलेलं आहे। तिप्पिरी तिरुपती उर्फ देवजीकडे माओवाद्यांच्या केंद्रीय समितीच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली। चिपळूणमधील मयूर भोजने या तरुणानं मराठा समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करत शिवीगाळ केल्याप्रकरणी तेढ निर्माण झाली। 2 मित्रांमधील ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून संबंधित तरुणाला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे।